याचा अर्थ काय सौमित्र? अगं राधा, मी तुला या आधी सुद्धा सांगितलंय, मी सगळी जाण्याची तयारी सुद्धा केली आहे ग. ही असली उत्तर मला देऊ नकोस हा. आनंद भाऊजींचा तरी विचार कर ना. इतकं दूरचं नातं नाही आपलं, इतक्या दिवसांची मैत्री आहे आणि त्यांच्या आयुष्यातला इतका महत्वाचा दिवस आहे आणि तू थांबणार नाहीस. राधा राधा प्लीज जरा थांबशील का? हे असले इमोशनल पडणे मला नको दिवसा प्लीज. ठीक आहे मग काय हवं ते कर. हा अरे तू चिडतेस काय लगेच? मग थांब ना आनंद भाऊजींच्या लग्नासाठी. अगं राधा, मला खरंच नाही जमणार आहे, मी नाही कॅन्सल करू शकत, मला काम आहेत तिकडे खूप. हे बघ, तू एवढं तरी करायला हवंयस. तू जर आनंद भाऊजींच्या लग्नासाठी थांबलास तरच मी असं समजेल की आपलं जीवाभावाचं नातं आहे. झालं बोलून? मस्त इमोशनल फंडे देतेस तू. समोरच्याला कसं इमोशनल करायचं नाही फक्त तुझ्याकडून शिकायला पाहिजे राधा. थांबतो बाई, थांबतो. बाय. गॅरी, शनाया, शनाया तू इथे कशाला आलीस? तू गॅरी, आय वॉन्ट टू टॉक टू यू प्लीज. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, तू इथून निघून जा प्लीज. प्लीज डोंट डू दिस. मी तुला खूप फोन केले, तू एक फोनही रिसीव्ह नाही केलायस माझा. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, कळत नाहीये का तुला? तू इथून निघून जा प्लीज. प्लीज एक चान्स दे मला, एकदा ऐक माझं. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? तू जा ना. प्लीज माझं एकदा तरी ऐकून घे, प्लीज डोंट डू दिस. शनाया हात सोड. You just listen to me once. शनाया हात सोड. गॅरी प्लीज. शनाया हात सोड. शनाया हात सोड. शनाया तुला समजत नाही का ग? हे बघ, आता तुझ्यात आणि माझ्यात काही संबंध उरलेला नाहीये. तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. I have said sorry to you several times. प्लीज एकदा ऐकून घे ना माझं, प्लीज. अरे कसलं सॉरी? मला नाही ऐकायचं तुझं. आता बास झाली नाटकं, जा ना. नाही, नाटकं नाहीये ती, मी जेन्युइनली सांगते तुला. आय स्वेअर, मम्मा स्वेअर. तू आणि तुझी ती मम्मा एक नंबरच्या खोटारड्या आणि स्वार्थी आहात. काय ऐकायचं का तुमचं? गुरुनाथ सुभेदार जेव्हा चांगल्या पदावर होता, चांगले पैसे कमवत होतो ना, त्यावेळेला माझ्याकडे एटीएम म्हणूनच बघत होता तुम्ही. पाहिजेत पैसे की चाललात लगेच गुरुनाथकडे. आणि जरा माझी नोकरी केली, मी माझ्या पदावरून खाली आलो, माझे पैसे संपले तर गेलीस मला सोडून. नाही, त्यासाठी नाही सोडून गेले मी तुला. ओ प्लीज, आता ही सारवा सारव बंद कर. सर तुम्ही तरी काहीतरी बोला. गुरुनाथ, काय चाललं काय सगळं? सर एक मिनिट हा प्लीज. हा माझा पर्सनल मॅटर आहे, मी तो एनिवे सॉल्व्ह कर. एक आय एम सॉरी, हे माझ्यासाठी खूप एम्बॅरसिंग आहे. तू जा ना. मी काय केलं म्हणजे तू जाशील इथून? फाईन, मी जाईन. मग तू एकदा असं म्हण की तू मला फॉरगिव्ह केलेस, मी तुला परत कधीच त्रास नाही देणार. आय प्रॉमिस. नाही, मी असं काही म्हणणार नाही. तू इथून आत्ताच्या आत्ता निघून जा. ठीक, मी जाते इथनं. बट जस्ट नो दिस वन थिंग गॅरी, आय रिअली लव्ह यू. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. हो प्लीज. अरे किती खोटं बोलशील? तू निघा, नाही तर मी धक्के मारून बाहेर काढेन तुला. हा नाही यार, तू इथून राधिका, आय एम रिअली सॉरी. नाही मी नाही बोललो ना तिला, मी खरंच नाही बोललो. मला माहितीच नव्हतं काही. आय एम रिअली सॉरी. मी सगळ्यांची माफी मागतो. मला माहिती आहे हे किती एम्बॅरसिंग आहे, पण प्लीज आय एम सॉरी. हे परत होणार नाही. मला खरंच माफ करा प्लीज. राधिका प्लीज. सर चला. पहिले ना क्रिस्पीनेस कमी झालाय जरा याचा. नाही तुला आवडणार नाही टेस्ट आली आली रडकी सनई आली यार. काय झालं?
काय झालं? कशाला रडते? गॅरी माझ्यावर ओरडला. हा मग बरोबर आहे, तो ओरडतो आणि ही रडते, यांना येतं काय दुसरं? किड्या मी तुझे दात तोडी ना, गप्पा बस. मग रड. छटाप केड्या. काय झालं नीट सांग ना शनू बेबी. अगं मी त्याच्या ऑफिसला गेले होते त्याला सॉरी म्हणायला, तर त्यांनी सगळ्या स्टाफ समोर माझा इन्सल्ट केलाय. करेक्ट आहे. कसं आहे, इन्सल्ट करून घेण्याची आपल्याला सवयच आहे ना. आधी गुलमोहर मध्ये जाऊन आपला इन्सल्ट करून घेतला, आता ऑफिस मध्ये जाऊन आपला इन्सल्ट करून घेतला, नाही का? केड्या गप असा. हिला कोणी जायला सांगितलं होतं ऑफिसला? तूच मला म्हणलास ना जाऊन त्याला भेट आणि माफी माग. केड्या तू. मी ऑफिसला जायला नव्हतं सांगितलं. मग कुठे जाणार? कुठे जायचं ना मग? बाहेर रस्त्यावर जायचं, कुठेतरी बागेत जायचं, कुठे भेटायचं? स्मार्ट वागू नकोस, कळलं ना? ए, त्याला smart वागू तुझ्यामुळे नको, त्याला ए, भेटायला तुझ्या गेलो, मला- ऑफिसला मला- गेलो, गप्पा बसा. काय चाललंय? तू बोलते गप्पा बसा ना. अरे या मिनिटाला काय अक्कल नाही? तू मला नाही काय चाललंय? गॅरी तू इथे? नाही, मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. ठीक आहे, ते माझ्याशी बोलायला आलेत. काय आहे माहितीये का जावई बापू? बास हो, काय जावई बापू लावले तुम्ही तर बोलूच नका मध्ये. काय चाललंय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ऑफिस मध्ये आपला प्लॅन सक्सेसफुल होईपर्यंत कोणी येऊ नका. तर हिला कोणी पाठवलं ऑफिस मध्ये? नाही, हे हिचं चुकलं. मग चुकलं तर तुम्ही का नाही समजवलं तिला? अरे पण मला नव्हतं ना माहिती ती ऑफिस मध्ये जाणार तुमच्या. मी ऑफिसला जायला नव्हतं सांगितलं. केडा तुला अक्कल नाही का रे? अरे मी तुम्हाला बेसिक सांगितलं होतं ना की आपला प्लॅन सक्सेसफुल होईपर्यंत असं कुठलंही काम करू नका ज्याने गोंधळ होईल. तर तुम्ही आता दुप्पट गोंधळ करता. इतका मोठा प्लॅन असेल तो नाही. मी आता एक कामच करतो. तुम्हाला हे दरवेळेला मी असं अंजरून गोंजरून गोड गोड बोलून समजवतो ना, तुम्हाला कळतच नाही ते. नाही, आता या 35 करोड मधला एकही रुपया तुम्हाला देणार नाही ना, तेव्हा तुम्हाला समजेल. काय? हो. ठीक आहे, मग आम्ही तुला मदत करणार नाही यापुढे. हो, काय मदत करणार नाही? कुणाला पोकळ धमक्या देता? तुमची मदत पाहिजे कोणाला? काही नकोय तुमची मदत, मी बघेन माझं, कळलं ना? गॅरी बट मी मध्ये बोलू नकोस. अरे पण मी काय म्हणते, माझं समजून घ्या थोडं. आणि तुम्ही कोण आहात? आल्यापासून बघतोय, ऐकून घेतोय, तुमचं तर जरा जास्तच करताय. आल्या दिवसापासून तुमची मनमानीच चालली आणि मी काय निस्तरच बसून नुसता? आल्यापासून माझ्या घरी आला, तिथे गोंधळ घातले, या चण्याच्या डोक्यात काय काय भरवलं आणि त्याच्यामुळे अजून गोंधळ होत आहे. नाही, तुम्ही समजता कोण स्वतःला? चण्याच्या आई आहात म्हणून आतापर्यंत काही बोललेलं नाहीये, पण याच्या पुढे हे लक्षात ठेवणार नाही मी. ऐकून घेतो तर जरा जास्तच करतात. आणि काय केलं आल्यापासून तुम्ही? सगळे गोंधळच घालून ठेवलेत. या माझ्या मित्राच्या घरात आयत्या बिळावर नागोबा बसल्यासारखे नुसते बसून आहात, कामं करायला लावता त्याला. आणि मी केलेल्या प्लॅन मध्ये काही ना काही गोंधळ घालत असतात. स्वतःची अक्कल चालवायला कोणी सांगितली हो तुम्हाला? बरं, स्वतःची तर चालवतात, या शनायाची पण चालवतात. ते तुम्हाला अजून माहिती नाही. हा गुरुनाथ सुभेदार काय चीज आहे. शनायाची आई म्हणून काही बोलत नाही तर जरा जास्तच छेपरला तुम्ही. पण मी दाखवून देणार तुम्हाला. त्याच्या पुढे आय एम व्हेरी मच सिरियस अबाउट हा 35 करोडचा प्लॅन. यामध्ये जर काही गोंधळ घातलेस ना तर तुम्हाला दाखवून देईन मी कोण आहे ते. नाही, या घरातूनच नाही, या शहरातून बाहेर काढे ना. जायचं, घाशा गुंडाळायचा. त्यामुळे आता सांगतोय ते नीट डोक्यात ठेव. आणि तुम्ही ऐका, यापुढे जर माझ्या प्लॅन मध्ये स्वतःचं डोकं चालून तर गोंधळ घातले ना, नाही तर 35 करोड काय 35 पैसे पण दिसू देणार नाही आम्ही तुम्हाला. सांग यांना समजावून.
अरे समजत कोण हा स्वतःला? ह्याला तर ना मी आता काय बोलला तो? 35 पैसे मिळणार नाही. त्याने जे सांगितलं ते ऐकायचा. माझ्या घरात नीट राहायचं. सरिता, अगं आटोपलं का तुझं? काहून बरं सारखं सारखं असं बोलता? कांदा भजी करत आहे ना, 2 मिनिटं थांबा. अगं पण सगळी मंडळी यायची वेळ झाली आहे, तू करणार केव्हा? बाबा थांबा, कशाला घाई करून राहिले? अगं मंडळी यायची वेळ झाली आहे सुनबाई, आणि हिचं अजून झालेलं नाहीये. हो बाबा, सगळी आपलीच तर माणसं आहेत, कोणी परक थोडीच आहे. अगं आपल्या म्हणूनच काळजी आहे. हिला माहिती होतं ना ती मंडळी येणार आहे, तर लवकर काम करायला नकोय ना. ते बघ वेळ पण होत आली. झालं अटक. काय आटोपलं म्हणते, सगळी माहिती असून नेहमीच. हे बघ आले. राधिका, या या, नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. कसे आहात भाऊजी? एकदम फर्स्ट क्लास. बरे आहात ना? कसे आहे तुम्ही? एकदम बढिया. आप तो बढ़िया ही रहने का, बाकी दुनियादारी का कोई टेंशन नहीं लेने का. या बसा. अरे एक मिनिट थांब ना. काय? अरे माझे मित्र भेटले वर्षानंतर, जरा पहले गले तो लगने दो, उसके बाद में बैठते हैं. वसंतराव, वसंत खिल गई यहाँ पे. या बसा बसा. बसा ना, या. बेस आनंद. आई काय बनवलं आज? कांदे भजी केली आहे ना. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे आज तर मी सर तुम्ही खा आता, आणि तुम्ही काय लग्न होईपर्यंत थांबणार नाहीये? लग्न होईपर्यंत सब कुछ चलेगा. सब कुछ ऐकलंस का जेनी? सब कुछ. थांबा, मी खायला घेऊन येते. हो, ये. बोला. आपल्या आनंदचे लग्न आहे, म्हणजे तुम्ही लोक सगळे मला 4 दिवस अगोदरच माझ्या घरी पाहिजे. ओके? पण म्हणजे काय, येणारच, आपलंच घर आहे. हा. हा, असं आपली भेट होतच नाही. आता मुंबईमध्ये भेट झाली आपली. जाऊ दे ना, आता कार्यक्रमाच्या निमित्तानं तर भेटतच आहोत ना आपण. बाकी वसंतराव, काय कसं आहे नागपूर? एकदम मस्त, हॉट, 45 डिग्री. हो हो. केम છે તમે? अरे एकदम मस्त. आनंद ना घर में टोटल आनंद में, नो टेंशन है. राधिका, झालं का? घ्या घ्या घ्या, तुमच्याच आवडीचं आहे. आनंद घे बा. या घ्या. हो हो घेतो. पै, घ्या. सॉरी. राधिका, हा? तुला आमच्या सोबत यायचं आहे? आत्ता? हो, पण कुठे? हो. नाही नाही वहिनी, ऐका ना प्लीज, तुम्ही या. डिझायनर येणार आहे घरी, तुम्ही या आणि जे काही फायनल करायचं ना प्लीज ते तुम्हीच फायनल करा. आणि तुम्ही जे ठरवेल ना ते टोटल फायनल असेल. ओके? अहो पण घरी अगं आहे ना मी, तू जा ना, मी राहते घरात. जा. सरिता ताई तुम्ही पण या. नाही ना, राहू दे ना, असू दे ना, मी आहे घरात. आई, अहो पण घरी अगं अथर्वचं मी पाहते ना, तू जा ना. हा, सगळी खरेदी वगैरे पहा. हा, खरंय, असल्या कार्यात तुमचीच तर मज्जा आहे. आणि तुम्ही अथर्वला सांभाळा. बाकी राधिका जे ठरवेल ते टोटल फायनल आहे. ओके? येस येस मॅम, तुम्ही करा सगळं फायनल. हो हा वहिनी प्लीज. जेनी, खरं तर हे सगळं तुझ्या चॉईसनी व्हायला पाहिजे. नाही मॅम, मॅम तुम्ही म्हणाल ते फायनल असेल. राधिका, प्लीज गो इनसाइड एंड फटाफट तैयार होके बाहर आ जाओ. ओके? गो. बर.
ते गरबा वगैरे ठेवलेला आहे. अरे वा. मस्त सॉलिड. आपण बरोबर डान्स करू तिकडे. नाही करू नये, मी बघेल, तुम्ही करा. नाही नाही, आम्ही शिकवेल ना तुम्हाला. मला कुठे डान्स येतं. अरे मला येते ना. आणि आला तर वा. मम्मा काय अगं तू फेऱ्या का मारतीयस अशा? शनू बेबी मी खूप रेस्टलेस आहे, तू बाजूला हो. मम्मा लिसन तुम्ही. मम्मा काय अगं तू रात्रभर झोपलेली नाहीयेस आणि फ्रस्ट्रेट होऊन अशा फेऱ्या काय मारतेस? व्हॉट हॅपेंड? काय झालं? तुझ्या गॅरीने ना माझं डोकं फिरवलंय. मम्मा गॅरी तसा खूप स्वीट आहे ग. चला माय फूड स्वीट. काल इथे जी बडबड केली ऐकलं नाहीस का? विसरलीस सगळं? माझं डोकं आय नो हे बघ तू चिडला होता म्हणून हे सगळं बोलला ग. स्वतःला काय समजतो काय तू? गॉड नोज. शनू बेबी तुझ्या मम्माला ना अजून त्यांनी ओळखलेलं नाहीये. तुझ्या मम्माने जर प्लॅन केला ना तर नाही त्याला राधिका मिळणार, नाही माझी शनू बेबी आणि नाही ते 35 करोड. एनिवे मम्मा तुझे हे प्लॅन्स आणि धडेबिडे नंतर कर. आता मला इथे एक कॉफी मिळालेली नाहीये सकाळपासून. तर हा किडा काही कामच करत नाही. काय करायचं त्याचं? केड्या ना येड्या झालाय आणि त्याला येडा बनवलाय तुझ्या गॅरीनी डोक्यावर चढवून. या किड्या ह्याचं नाही माकड बनवला ना तर मी भागच होता. तू चल नाश्ता बनवायला मला मदत कर. कम ऑन मम्मा. शानू बेबी लक्षात आहे ना मी काय सांगितलं ते? येस मम्मा. येस मम्मा. कोण आहे रे? एवढ्या प्रेमाने मला कोणी हाक मारली? मी हाक मारली. केडी अशी. अरे केड्या आम्ही आहोत. काय हो, तब्येत बरी आहे ना तुमची? हो. नाही मग एवढं प्रेम उतू जात आहे माझ्यावर? आम्ही की नाही ठरवलंय केड्या आता तुझी सेवा करायची. And that's why we made all this bread butter. and coffee too. हे ना. बापरे, हे सगळं माझ्यासाठी केलंय? गॅरीचे बोलणं ना केड्या ते आम्हाला पटलं म्हणून आम्ही ठरवलं आता ह्या पुढे तुझी सेवा करणार आम्ही. म्हणून सी ब्रेड देतात का? पाणी कुठे? पाणी गरमी किती होते? 12 घालशे ना बेबी. या असा वारा घालतात? आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. तुम्हाला नाही, मला वाटतंय गारगार. आणि हो हे नुसतं ब्रेड नका देऊ, त्याच्याबरोबर ऑमलेट पण हवं असतं. ऑमलेट द्या मला. ऑमलेट ना आणते, जरा लेट आणते. आणि हे सिनू बेबी तू कपड्यांना इस्त्री करत जा. हा द्या मी करेन माझे कपडे इस्त्री. तुझे नाही माझे. आणि नूडल्स पण बनवत जा. काय आहे? हा बोल लागले. हा येतो. कुठे? हा ओके ठीक आहे. केडी बेटा कुठे निघालास? केडी बेटा. केडी बेटा बाहेर चाललाय. पण केडी बेटा कुठे चाललाय? केडी बेटा कुठे चाललाय त्याला विचारायचं नाही, तो कुठेही जाऊ शकतो. आणि हो मी येईपर्यंत तुम्ही दोघींनी भांडी घासून ठेवायची, कपडे धुवून ठेवायचे, घर धुवून ठेवायचं. नाही म्हणजे घर स्वच्छ करून ठेवायचं, कळलं ना? घरटा मला मास दाखवतोय मला. काय तर म्हणे भांडी घासून ठेवा, कपडे धुवून ठेवा, घर साफ करून ठेवा. मला बघितलंस मम्मा किती मजा करतोय तो. तू बघत शनू बेबी.
नाही या केड्याला आणि गॅरीला फिकेला लावलं ना तर नाव नाही लावणार. सुलक्षणा सबनीस. ओके